Hello, welcome. Hi, you're watching India.com and we have a very young and fun team from the upcoming Marathi film Ghanta. So, welcome guys. हॅलो हाय माझं नाव अमेय वाघ. हाय आय एम आरव वेलणकर. हाय आय एम सख्याम कुलकर्णी. हाय आय एम पुष्कर श्रोत्री पुष्कर श्रोत्री. बॉन्ड ट्रेलर फिल्मचा ट्रेलर बघूनच एकदम अशी धमाल फिल्म वाटते आणि तुम्ही तिघांनी खूप मजा केली आणि पुष्कर सरांनी पण केली आहे. तुमचं कॅरेक्टर तर एकदमच झटाक आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलं झटाक. तर फिल्म करताना कसं वाटलं आणि फिल्मबद्दल सांगा. ॲक्च्युली शैलेशनी ही फिल्म खूप साऱ्या मराठीतल्या वेगवेगळ्या स्टार्सना ऐकवली, तर कोणालाच ती फिल्म आवडली नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की ही फिल्म अशी फिल्म नसतेच. मग त्यांनी ती आम्हाला ऐकवली आणि आम्ही लगेच हो म्हणलो. त्यामागे फार मोठं कारण आहे, कारण तिघांकडे काहीच काम नव्हतं म्हणून आम्ही तिघही या फिल्मला हो म्हणलो. आणि अशीच आमची कॅरेक्टरसुद्धा आहेत की ज्यांच्याकडे काहीच काम नाही आहे, करायचं आहे काहीतरी, पैसा नाही आहे. बेसिकली ह्या गोष्टी आम्हाला खूप रिलेट झाल्या कॅरेक्टरबद्दल, की नशीब वाईट आहे, पैसा नाही आहे, काम नाही आहे, मित्र जवळचे आहेत पण ते पण वाईट आहेत, म्हणजे त्या मित्रांचा काही उपयोग नाही, असं आमचं कॅरेक्टर आहे, म्हणजे तिघांचंही. म्हणजे लोक म्हणतील की 3 हिरोंची फिल्म आहे, 3 पण ॲक्च्युली सांगायचं आहे तुम्हाला की 3 झिरोंची फिल्म आहे. आणि ठीक आहे, आम्ही बरोबर म्हणाला हे तू देतोस रे आम्ही, आता काय करू मी. तर अशी एक वेगळी फिल्म आम्ही 14 ऑक्टोबरला घेऊन येतोय. फिल्मचं नाव आहे घंटा. ह्यातली सगळी कॅरेक्टर्स खूप रिलेट होणारी आहेत आणि रोजच्या आयुष्यात तुम्हाला आसपास फिरताना अशी खूप घंटा कॅरेक्टर्स दिसतील, तर तशीच सगळी कॅरेक्टर्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही असं ओढून ताडून करायचा काही प्रयत्न केलेला नाही आहे. सो अत्यंत रिअल लेवलला एक ह्युमर कसा आपल्याला दाखवता येईल हा एक प्रयत्न आहे आणि खूप वेगळा आहे. आणि 14 ऑक्टोबरला आमची फिल्म रिलीज होते आहे. सो प्लीज थिएटरला जाऊन आमची फिल्म नक्की बघा. हे वाक्य सगळ्यात शेवटी बोलायचं असतं, अजून संपलेलं नाही. पण घंटा ही फिल्म खूप वेगळी आहे अशासाठी, आजपर्यंत सगळे प्रेक्षक मला खूप सिरियसली घेत आलेले आहेत, कंट्रोल युअर लाफ्टर्स, आणि त्यामुळे आताही मला खूप सिरियसली घेणार आहेत. शांत व्हा, मी बोलणार आहे, पुढे बोलणार आहे का. तर घंटा ही एक कल्ट फिल्म आहे. ही जसं हे सगळे सांगतात त्याप्रमाणे हे जे संवाद आहेत ते तुम्हाला असे फिल्मी संवाद कुठे ऐकायला मिळत नाही, जे तुमच्या आजूबाजूला ऐकायला मिळतात असेच सगळ्या पात्रांचे संवाद आहेत. आणि माझं कॅरेक्टर आहे, त्याचं नाव आहे दिगाभाई. दिगाभाई हा एक असा पॉलिटिशियन आहे, असा पॉलिटिशियन नसावा असा दिगाभाई आहे. पॉलिटिशियन कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिगाभाई. तो नाही, वेल रेड नाही आहे, त्याला लिटरेट नाही आहे, त्याला काही माहीत नाही, त्याची भाषा ही अत्यंत घाणेरडी आहे आणि त्यामुळे त्याला काही बोलता येत नाही. आणि असा पॉलिटिशियन नको आपल्याला, असं आपल्याला वाटतं ना, तसा तो पॉलिटिशियन आहे. आणि त्याचं निवडणुकीचं चिन्ह आहे घंटा. फिल्ममध्ये मोस्टली म्हणजे तुम्ही तिघं लीड आहात आणि तुमच्यावरती स्टोरी रिव्हॉल्व्ह होत असते आणि फिमेल ॲक्ट्रेसेसना जास्त स्कोप नाही आहे, म्हणजे असं बघायला गेलं तर तुम्हाला असं नाही वाटत का की ते थोडंसं स्टिरियोटाईप होईल की ॲक्ट्रेसेसना स्कोप नाही आहे, फक्त मेल ॲक्टर्सना स्कोप आहे, असं काही वाटतं? नाही, असं नाही आहे. स्टिरियोटाईप्स तर स्टिरियोटिपिकल गोष्टी या फिल्ममध्ये नाहीच आहेत ॲब्सोल्युटली. कारण जसं मगाशी म्हणलं, तिघही लूजर आहेत, तिघही झिरो आहेत. आणि इनफॅक्ट या फिल्ममधले ज्या फिमेल कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यामुळेच बऱ्याचशा घटना घडतात. आता त्या मी सांगू शकत नाही ॲक्च्युली, पण ते आम्ही ट्रेलरच्या बाबतीतसुद्धा थोडंसं गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. कारण ह्याच्या ऑपोजिट शिवानी सुर्वे आहे, माझ्या ऑपोजिट अनुजा साठे आहे, ह्याच्या ऑपोजिट डेस्टिनी आहे. तर हा प्रयत्न हाच आहे की ते स्टिरियोटिपिकल काहीच करू नये. पण मी एवढं नक्की सांगतो की ज्या स्त्री भूमिका करणाऱ्या आहेत त्यांचंसुद्धा खूपच मोठं योगदान आहे. इनफॅक्ट मी म्हणेन की कॅटलिस्टच आहेत, त्यांच्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी घडतात. आणि गरज पण नाही आहे ना, म्हणजे कशाला बोलू दे ना मला. तर स्कोप असं काही मला नाही वाटत असतो. आणि ही काय 3 मित्रांची गोष्टही म्हणायला गेलं तर नाही आहे, ही अशी लव्ह स्टोरी पण नाही आहे, या सगळ्याचं मिक्सचर आहे. ह्याला कोणी असा एक हिरो नाही आहे आमच्या फिल्मला, एक हिरो हिरोईनची पेअर नाही आहे, किंवा एक असा मी म्हणेन की असं एक ट्रॅक पण नाही आहे असा
की ज्याच्यावरती पूर्ण फिल्ममध्ये फोकस केलेला आहे. सो त्याची गरजही नव्हती ती. आणि स्कोप असं काही नसतं. म्हणजे मला नाही वाटत की स्टिरिओ टाईप काही होईल. द बॉटम लाईन इज इथे 3 झिरो ह्या फिल्ममध्ये आहेत आणि 0 फिगर असलेली अनुजा साठे आहे. त्यामुळे असे 4 झिरो तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत या फिल्ममध्ये, राईट? येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. अमय, तुझं कास्टिंग काउच खूप गाजतंय आणि म्हणजे वी आर व्हेरी इगर टू सी की आता नेक्स्ट कोण येणार. आणि इट्स अ व्हेरी नॉवेल कॉन्सेप्ट. आणि आत्ता वेब कल्चर आणि वेब सिरीज इट्स सो पॉप्युलर. आणि भाडीपा इट्स ब्रेक थ्रू कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतं. सो हाऊ डिड इट केम अबाउट, लाईक हाऊ डिड इट हॅपन? इट वॉज जस्ट अ फ्लूक ऑर डिड यू प्लॅन ऑन इट? नाही, मी मगाशी म्हणलं तसं मराठीत असा खूप मोठा ऑडियन्स आहे ज्याला अशा प्रकारचा ह्युमर आवडतो. आत्तापर्यंत आपल्याकडे सगळं अमेरिकन कॉन्टेंटच पोचत होता. मग आपल्याकडे TVF आणि AIBनी सुरू केलं आणि फार चांगल्या प्रमाणात ते लोक काम करत आहेत. त्यांच्यावरनंच इन्स्पायर झालेलो आहोत खरं आम्ही. आणि कास्टिंग काउच नुसते लोकांपर्यंत पोचतं आहे, ते आवडतं आहे, कारण की ते नुसतं चांगलं आहे हा मुद्दा नाही आहे. त्यातला मार्केटिंग आणि प्रमोशनच्या बाबतीत खूप चांगले डिसिजन्स घेतले गेले आणि योग्य प्रकारे ते लोकांपर्यंत पोचलं. तसाच मला असं वाटतं घंटा या सिनेमाचा ऑडियन्ससुद्धा तोच एक ऑडियन्स आहे जास्त प्रमाणात, की ज्याला त्या प्रकारचा ह्युमर आवडतो. आणि आपल्याला कास्टिंग काउचमुळे कळलं की म्हणजे 1-1.5 मिलियनच्या वर व्ह्यूज मिळत आहेत. ह्याचा अर्थच तो ऑडियन्स आहे ज्याला अशा प्रकारचा ह्युमर आवडतो. कन्सेप्च्युअलाइज कसं झालं, म्हणजे प्लॅन केलं होतं? ॲक्च्युली नाही, आम्ही मित्रच, मी, सारंग आणि निपुण, आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून मित्र आहोत. आणि तेव्हापासून असं वाटत होतं की काहीतरी करूया. पण मी दिल दोस्ती दुनियादारी करत असल्यामुळे मला वेगळं काही करायला वेळ देणं शक्य नव्हतं. पण आम्ही अगदीच निरागसपणे, आम्ही निरागसच आहोत सगळे, पण आम्ही अगदी निरागसपणे पहिला एपिसोड केला होता. वी हॅड नो आयडिया त्याचं काय होणार आहे. पण इव्हेंच्युअली ते चांगल्या प्रकारे प्रमोट झालं आणि लोकांना गरजच होती, लोकांना हवंच होतं असं काहीतरी कॉन्टेंट. म्हणजे खूप असं रिअल वाटतं, राईट, असं शो नाही वाटत. राईट. नाही, पण ते ॲक्च्युली इट्स अ स्क्रिप्टेड थिंग, ते स्क्रिप्टेड असतं सगळं. पण परत तेच मगाशी ज्या केमिस्ट्रीबद्दल बोललो आपण, मी आणि निपुणसुद्धा खूप चांगले मित्र आहोत. सो एकमेकांची गिव्ह अँड टेक खूप चांगली आहे, एकमेकांना ओळखतो आम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की ते चांगल्या प्रकारे फुलून येतं अख्खं. आणि हा असा सेन्स ऑफ ह्युमर विच इज नॉट इन युअर फेस. आणि यंगस्टर्स अप्रिशिएट दॅट मोर. आणि तुमचं असं उलटं होतं की यू कॉल गेस्ट अँड दे रोस्ट यू. सो दॅट्स रिअली फनी. इट्स अमेझिंग. थँक्यू. आणि मग पुढचा एपिसोड कधी? आणि आधी घंटा रिलीज होणार आहे. सो कास्टिंग काउचचा पुढचा एपिसोड इतक्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. आधी तुम्हाला घंटाच बघावा लागेल. जे घंटा सिनेमा थिएटरात जाऊन बघतील त्यांनाच इंटरनेटवर पुढचा एपिसोड बघायला मिळेल, नाहीतर एपिसोड बघायला मिळणार नाही. असं मी आता, तुम्ही जर घंटाला सुपरहिट केलं नाही तर मी कास्टिंग काउचचा पुढचा एपिसोड करणार नाही. मगाशी मी पुष्करजींना विचारत होते की ते आत्ता बॅन ऑन पाकिस्तानी आर्टिस्ट आहे आत्ता, पण ते केलं आहे. तर नाना पाटेकरांनी पण त्याला पाठिंबा दिला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, म्हणजे ॲज यंग आर्टिस्ट ऑफ? माझा पाठिंबा ते मला असं वाटतं की काय फार महत्त्वाचं आहे की काही लोकांनी बलिदान दिलेलं आहे. काही लोक सतत आपल्या देशासाठी बलिदान देत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता सगळ्यात प्रायोरिटीवर आपल्या देशातली सगळ्या जनतेची सुरक्षितता आणि त्यांचं बलिदान हे सगळ्यात मोठं आहे. तर त्यासाठी जे योग्य निर्णय घ्यावेसे वाटत आहेत, मला असं वाटतं की ते सगळे योग्य निर्णय घ्यावेत. पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांचे जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. मलाही असंच वाटतं. माझा पाठिंबा आहे. आणि सगळ्यात पहिले देश येतो आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. नाही, नक्कीच पाठिंबा द्यायलाच पाहिजे. कारण आपण जे आज आत्ता इथे बसलो ते एक काही लोक तिथे, आपले काही जवान तिथे आपल्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. आणि मला असं वाटतं ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपण इकडे काही कमेंट्स करू किंवा काही, तर ते मला असं वाटतं की इट इज नॉट वायबल. आणि नक्कीच जे तिकडे त्या पोझिशन्सवरती बसलेले आहेत ते योग्यच निर्णय घेत आहेत आणि दे विल टेक अस
प्लेसेस, म्हणजे चांगलंच होईल आपलं. माझा मुद्दा असा आहे की मी जरी दिवसभर शूटिंग केलं तरी 3 तास मॅक्सिमम माझ्यावरती कॅमेरा रोल होत असतो आणि उरलेले 21 तास मी एक माणूस असतो आणि मी तो ह्या देशाचा नागरिक असतो. सो माझ्यासाठी 1:7 हे प्रमाण आहे. त्यामुळे मी ह्या देशाचा नागरिक माणूस म्हणून 7 मोठा असायला पाहिजे आणि नट म्हणून 1 असलं पाहिजे. किंवा मी असं म्हणेन की मी जर कोणाचं मनोरंजन करत असेल आणि आपण जर मनोरंजन करवून घेत असू तर ते मगाशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ते तिथे आपलं देशाचं रक्षण करतायत म्हणून आपण हे करू शकतो आहे. सो जे उरीतल्या हल्ल्यात शहीद झालेले 18 जवान आहेत त्यांच्या फॅमिलीच्या दुःखापेक्षा फवाद खानची ॲक्टिंग मोठी नाही आहे. त्यांच्या आयुष्यात जे घडतं आहे त्याच्यापेक्षा माहिरा खानचं टॅलेंट मोठं नाही आहे. माझ्या मते आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावरती टॅलेंट आहे आणि आपल्या देशातल्या टॅलेंटला आधी वाव द्या आणि मग तुमचे कोणाशी लागेबांधे आहेत काय आहेत त्यांना घ्या. माझ्या मते जो देश आपल्या देशाविरुद्ध सतत कुरापती काढतोय, सतत आपल्या देशामध्ये घुसखोरी करतोय, सतत आपल्या देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया करतोय, अशा देशाबरोबर आपण कुठल्याही प्रकारचे, मग ते क्रिकेटिंग असो किंवा एंटरटेनमेंटचे असो किंवा कुठच्याही बिझनेसचे असो, संबंध ठेवायचे की नाही हा प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा प्रश्न आहे. त्यामुळे मी सपोर्ट करतो. पाकिस्तानी गायक असो, कलाकार असो, अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, वादक कोणी असो, आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवायचा नाही. प्लीज तुम्ही तुमच्या देशात परत जा. आम्ही आमच्या देशातले शोधू. तुमच्यापेक्षा कमी टॅलेंटेड मिळाले तरी चालतील पण ते आमचे असतील जे आमच्या देशाचा विचार करत असतील. सो मला नकोत. बाय. वेल ऑन दिस नोट थँक्यू सो मच गाईज फॉर टॉकिंग टू अस आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि यांचा घंटा हा पिक्चर रिलीज होतोय 14 ऑक्टोबरला. 14 ऑक्टोबरला आमचा घंटा हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय. प्रत्येकाने मराठी सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन बघावा असं माझं स्पष्ट मत आहे. कारण केवळ सणासुदीला झब्बा सेलवर घालून तुम्ही मराठी होऊ शकत नाही. तर तुम्हाला जर खरंच मराठी संस्कृती जपायची असेल तर मराठी नाटक, मराठी सिनेमा हा बघायला शिका, त्याच्यावर प्रेम करा. त्याशिवाय आमच्यासारखे कलाकार पुन्हा तुमच्यासमोर वेगळ्या रूपात येऊ शकत नाहीत. तेव्हा घंटा हा सिनेमा फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. कधीपासून तर 14 ऑक्टोबर.